प्रॉब्लेम त्याच्यामध्ये? नाही. ओके. सो करून दाखवायचा का नको? नको सर. ओके चालेल. सो पुढचं घेऊ आपण. हो, आपण काल काही डिव्हिजन्स तयार केले होते. ओके. सो त्यामध्ये एक गोष्ट आणखीन एक आहे. तुम्हाला काल सर्कल तयार करायला सांगितलं होतं. सर्कल तयार करायला जमले का नाही? जमले सर. ओके. हो, त्यामध्ये एकच गोष्ट होती की विड्थ आणि हाईट जेवढी असते तेवढं तुम्हाला बॉर्डर रेडियस ठेवावं लागतं. ओके. जसं की आता एक सिंपल करून दाखवतो. दिसला बॉक्स? आता मला सर्क्युलर करायचं आहे. सो बॉर्डर रेडियस लिहिलं मी. सर स्क्रीन नाही दिसत आहे. अरे वा. ओके. सॉरी. बॅकग्राउंड रेड. दिसला बॉक्स? आता मी येस सर. इथे लिहितो बॉर्डर रेडियस. मी इथे लिहितो 100 पिक्सल. ठीक आहे. 100 पण नॉर्मली 60 पिक्सल पर्यंत चालतं. दिसलं? हे झालं सर्कल. कशामुळे? फक्त ह्या बॉर्डर रेडियसमुळे. आता समजा कधी कधी विड्थ हाईट जास्त असते, 250 म्हणा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर ॲक्युरेट सर्कल पाहिजे असेल तर विड्थ आणि हाईट सारखीच पाहिजे, तरच ॲक्युरेट सर्कल येतं. नाही तर समजा तुमचा विड्थ 250 आहे आणि हाईट समजा 100 असेल, सो हा सर्कल कधीच तयार होणार नाही. एवढं फक्त लक्षात घ्या. मी समजा इथे किती लिहितो, मी इथे समजा 150 पिक्सल बॉर्डर रेडियस लिहितो. कितीही सर्कल करायचा प्रयत्न केला ना तर तो सर्कल तयार नाही होणार, असंच दिसणार आहे. ओके. त्याच्यामुळे त्याची विड्थ आणि हाईट सारखीच पाहिजे. आता मी इथे वाटल्यास 500 पिक्सल लिहितो बॉर्डर रेडियस. तरी तो पूर्ण सर्कल नाही दिसणार. का? कारण एकदा त्याची विड्थ जास्त आहे आणि हाईट कमी आहे, मग सर्कल का दिसेल तो? तेवढी मधली जागा तर राहीलच नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर विड्थ आणि हाईट सारखीच पाहिजे, तेव्हा कुठं तो सर्कल होऊ शकतो पूर्ण सर्कल. दिसतंय? जेव्हा तुमचा बॉक्स हा स्क्वेअर मध्ये असेल तेव्हाच तुम्ही त्याला सर्क्युलर करू शकता, त्या व्यतिरिक्त नाही. साधं मी ते 5 पिक्सल जरी वाढवलं, 55 पिक्सल, तुम्हाला असं वाटेल की थोडासा सर्कल नाही झाला. ओके. आणखी 25 दिसतंय इथे? ओके. दिसलं? इथे थोडासा सरळ आलेला आहे मध्ये. तो कशामुळे?
विड्थ कमी आहे आणि हाईट जास्त आहे. त्यामुळे जर विड्थ जास्त असती तर मग ते जमलं असतं. सारखीच केली आहे विड्थ आणि हाईट, सो ॲक्युरेट सर्कल जमला. ओके. जेव्हा तुमची विड्थ आणि हाईट सारखी असेल तेव्हाच तुम्हाला बॉर्डर रेडियस ॲक्युरेट करता येईल, नाही तर नाही. त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट, आता मला एक कॉलनी तयार करायची आहे. ओके. सो कॉलनी तयार करण्यासाठी मी इथे सगळ्यात डिव्हिजनच्या आधी एक येणार सेक्शन. असं समजा की सेक्शन ही एक कॉलनी आहे आणि डिव्हिजन त्यामधले छोटे छोटे घरं आहेत. ओके. असे मी मल्टिपल डिव्हिजन्स घेतो, पण त्याआधी एक प्रॉपर्टी लिहून ठेवते फ्लोट लेफ्ट नावाची. नंतर आपल्याला इझी आहे आणि मार्जिन आहे. मार्जिन जी असेल 10 पिक्सल. असं मी लिहिलं. आता या सेक्शनच्या कॉलनीमध्ये छोटे छोटे घर तयार करतो डिव्हिजनचे. मी इथे लिहिलं डिव्हिजन, इथे इथे इथे. कंट्रोल करतो, केलं. आता रिफ्रेश करतो. ओके. सो आता एक लक्षात घ्या, हे एक सेक्शन्स आहेत. ही एक कॉलनी, ही याचं सेक्शन आहे. ओके. आता मला तो सेक्शन पूर्ण भरवण्यासाठी आणखीन एक डिव्हिजन तयार करावं लागेल. झाला हा पूर्ण सेक्शन तयार. 6 जणांची कॉलनी. ते रो हाऊसेस नसतात का, त्या टाईपमध्ये ही कॉलनी आहे. ओके. मग या रो हाऊसेसला सुद्धा मला एक नाव द्यावं लागेल. ओके. मी काय करतो, इथे लिहितो सेंटर टॅग. ओके. आणि स्लॅश सेंटर क्लोज करतो. मग इथे मी H2 टॅग घेईल, हेडिंग टॅग, आणि त्यामध्ये त्या कॉलनीचं नाव लिहिलं. ओके. तो कॉलनीचं नाव कसं लिहिणार, मी इथे असं मी लिहितो. फोटांकडे आता बघूया. दिसलं, ही आपली म्हाडा कॉलनी आहे. त्या म्हाडा कॉलनीमध्ये माझं पण घर आहे, तुमचं पण घर आहे, सगळ्यांचं घर आहे. ओके. मग त्या घरामध्ये प्रत्येकाचं नाव लिहून ठेवू प्रॉपर. त्यासाठी मी लिहितो आता हे झाले सगळ्यांचे घर तयार. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला ना, की हे नावं जे आहेत, हे नावं प्रॉपर आले नाही. असं वाटते सर्कलच्या बाहेर गेले. तुम्हाला सर्कलच्या मध्ये प्रॉपर बसवायचे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, त्यांना मार्जिन सेट करावं लागेल. ओके. मग मी काय करणार, H3 ला एक स्टाईल देईल, किंवा H3 च्या बाहेर आणखीन एक टॅग तयार करेल, जो असेल डिव्हिजन टॅग. म्हणजे तुम्ही डिव्हिजन मध्ये डिव्हिजन घेऊ शकता. ओके. समजतंय? सो डिव्हिजन मध्ये डिव्हिजन घ्या. असे लिमिटेशन्स नसतात की तुम्हाला डिव्हिजन मध्ये डिव्हिजन घेता येत नाही, किंवा सेक्शन मध्ये पुन्हा सेक्शन घेता येत नाही. तुम्ही मल्टिपल टाइम्स आपण सी मध्ये किंवा C++ मध्ये लूप पाहतो. ठीक आहे. अनलिमिटेड टाइम्स लूप मध्ये आपण या डिव्हिजनला घेऊ शकतो. डिव्हिजन झालं, सेक्शन झालं. ओके. यामध्ये असं काही लिमिटेशन्स नाही.
तुम्हाला वन टाइमच डिव्हिजन घेता येईल मला. तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जेवढे डिव्हिजन पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. ओके, स्टार्ट करू आणि क्लोज करू. आता ह्या S3 साठी मी एक डिव्हिजन घेतला, तर त्या डिव्हिजनला तुम्हाला प्रॉपर स्टाईल द्यावा लागेल CSS. त्यामुळे तो कम्प्लिटली छान पैकी कुठे ना कुठेतरी दिसेल. ओके, सो मग मी काय करतो, त्या S3च्या डिव्हिजनच्या तिथे काही स्टाईल्स देतो. जसे की आता समजा तिथे मी सेट करतो 100%. हा 100% कशाचा आहे? हा 100% हा 275 पिक्सलचा आहे, म्हणजे 275 पिक्सलचा. ओके, सो 100% तो व्यापून गेली एवढी जागा. ठीक आहे, जर मी 80% केलं असतं, सो मग 275चा 80% तो समावून घेणार. ओके, त्यामुळे मी इथं काय दिलं, विथ 100%. हाईटचं काहीच गरज नाही, हाईट सोडून द्या, हाईट आपल्याला ऑटोमॅटिक ठेवायची आहे. ओके, सो मग विथ नंतर मी देतो कलर त्याला. ओके, तसं आपण बॅकग्राऊंडला कलर देतो, रेड, येल्लो का असेल ते, तसं आपल्याला फॉन्टला पण कलर द्यायचा. सो फॉन्टला कलर देण्यासाठी कलर नावाची प्रॉपर्टी असते. ओके, कलर लिहायचा, कलर लिहून मग जो कलर द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. ओके, तुम्हाला व्हाईट कलर पाहिजे, कलर, आणि इथे मी दिलं व्हाईट. आता पहा, दिसतंय टेक्स्टला व्हाईट कलर आला. ओके, सो मग आता मला काय करावं लागेल, मार्जिन सेट करावं लागेल, ज्यामुळे की तो मध्ये येईल. असं करायला 50 पिक्सल दिसलं, असं तो मध्ये आला. तसंच आणखीन वाढवतो म्हणजे मध्ये येईल. आता कम्प्लीट बाहेर गेलाय, तर मग आपण थोडंसं कमी करूया. सो 120 पिक्सल दिसलं, अशा टाईप 100 ठेवू. जर तुम्ही म्हणसाल मला प्रॉपर इथे सेंटरलाच आणायचं, ठीक आहे, सेंटरला आणण्यासाठी एक गोष्ट करायची. आपण जसं सेंटर टॅगचा यूज करून सेंटरला आणतो, तसंच CSS ची एक प्रॉपर्टी असते, टेक्स्ट अलाइन. ओके, सो टेक्स्ट अलाइन सेंटर लिहायचं. ओके, आणि ही जी मार्जिन आहे ती स्किप करा. दिसतंय प्रॉपर सेंटरला तो आलाय. दिसलं, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? ओके, सो टेक्स्ट अलाइन सेंटर. आता मला इथल्या सेंटरला आणायचं. सो इथल्या सेंटरला आणण्यासाठी एक प्रॉपर्टी राहते व्ही अलाइन म्हणून, पण ही प्रॉपर्टी कधी कधी काम करणार. नॉर्मली मला नाही वाटतं ही काम करेल म्हणून. ओके, ॲज एक्सपेक्टेड. सो ही जी आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त टेबलमध्ये युजफुल असते. टेक्स्ट समजा मिडलला घ्यायचा असेल, अलाइन सेंटर करून घ्यायचा असेल, तर ह्या दोन्ही प्रॉपर्टी तुम्हाला तिथे इझिली वर्क करतात. ओके, सो ही प्रॉपर्टी लक्षात राहू द्या फक्त रिअलाइनमेंट. आता तुम्हाला प्रॉपर सेंटरला आणायचंच आहे इथे. सो इथे आणण्यासाठी तुम्हाला मार्जिन असं लिहावं लागेल. ओके, मार्जिन टॉप आणि मग कोलन, सेमीकोलन आणि कोलन क्लोज असं लिहायचं. म्हणजे टॉप पासून मला खाली सरकवायचं आहे टू टेक्स्ट. सो मार्जिन टॉप घेतली मी प्रॉपर्टी, आणि त्यामध्ये मग हे लिहिलं 50 पिक्सल प्लस आणि रिफ्रेश. दिसलं, खाली सरकला थोडा. मग आणखी लिहिलं जास्त, थोडं कमी करू. दिसतंय थोडंसं प्रॉपर. हा काय झालं, प्रॉपर सेंटरला झालाय. ओके, सो तसंच बाकीचे पण करायचे मला. मग ह्याच प्रॉपर्टी, ह्याच स्टाईल्स कॉपी करा आणि तिथे देऊन टाका सगळ्यांच्या डिव्हिजनमध्ये.
संपल्याचं काय? ठीक आहे, ठीक आहे. अरे हो, हे झालं आपलं प्रॉपर वर्किंग. ओके. सो आता जेव्हा मी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये व्ह्यू करेल तरी सुद्धा ते मिडललाच दिसतील प्रॉपर. ओके. का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा डिव्हिजनमध्ये डिव्हिजन घेता ना, ते ॲज अ कम्प्लिटली रिलेटिव्ह राहतं आणि ह्या प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित सेट केल्या. ओके. ह्या CSSच्या जेव्हा प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित सेट करता, तर तुम्हाला मोबाईल व्ह्यूमध्ये सुद्धा आणि डेस्कटॉप व्ह्यूमध्ये सुद्धा ते प्रॉपर दिसतील. कुठेच कमी जास्तपणा दिसणार नाही. कोणी इकडं, कोणी तिकडं असं काही दिसणार नाही. प्रॉपर जेवढं ह्याच्यामध्ये दिसतंय, तेवढंच तुम्हाला तिथे दिसतं मोबाईल व्ह्यूमध्ये. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेब डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट असते की तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह आहे का? जर तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह नसेल, सो ते असं समजतात की ह्यांनी बनवायचं म्हणूनच बनवली आहे. ह्यांना जमत नाही, येत नाही. अशा टाईपमध्ये कोणीही म्हणतं. मीच नाही, कोणीही तुम्हाला तेच म्हणणार. ओके. कारण ह्या गोष्टी अशाच आहेत. तुम्हाला काय येतं, किती येतं त्याचं कोणीच पाहणार नाही. तुमचं वर्किंग आहे का एवढंच पाहतात फक्त. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. कोणती प्रॉपर्टी काय काम करते, कसं करते. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. टास्क केला होता ना? हां. तर तेव्हा ना पहिले मेन्शन केला ना डेस्कटॉप व्ह्यूमध्ये. हां. नंतर मोबाईल व्ह्यूमध्ये केलं ते साईज आणि अलग आली होती. हां. तेच ना मग. त्याच्यामध्ये तेच डिपेंड होतं. आता हे बघा. आता ह्याच्यामध्ये आहे की नाही? प्रॉपर जे आहे ते जे इथं दिसतं. इथं जेवढी कमी जागा दिसते, इथं जेवढी जास्त रिकामी दिसते जागा, तेवढीच जागा इथे पण रिकामी दिसते. ओके. हे प्रॉपर आहे एकदम. तुम्हाला मार्जिन्स वगैरे एकदम व्यवस्थित सेट करणे, तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार आहे सर. नाही तर मग असंच दिसेल काहीतरी वेगळं. ओके. सो त्यासाठी ना ह्या गोष्टी एकदम प्रॉपर मेजरमेंट घेऊनच करायच्या. असं होतं. तरी सगळ्यांना 15 पिक्सल 50 पिक्सल देत बसा. त्यासाठीच क्लासेस नावाचा प्रकार असतो. जसं की C++ मध्ये शिकलो असेल तुम्ही क्लासेस, तुम्हाला माहिती आहे क्लासेस काय वर्क करतात. सेम तसं CSS मध्ये क्लासेस असतात. दिसलं आता प्रॉपर थोडं पुढे सरकला आपण 18 करू. CSS ची एवढी प्रॅक्टिस करायची ना की वन्स तुम्हाला एका झटक्यात एकदा पिक्सल दिलेले त्याची पुढं द्यायची गरजच नाही पडली पाहिजे. एवढी प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हाच तुम्ही कुठं तुमच्यात ते कॅलिबर येतं. यार मी फ्रंट एंड डेव्हलपर आहे, मला सगळं जमतं असं म्हणायला. दिसलं आता जेवढी जागा तिकडे सुटली तेवढी इकडे सुटलेली. कुणाकडे जास्त फरक नाही, काही नाही, काही नाही. ओके. सो आता मला ह्या डिव्हिजनमध्ये इमेज ॲड करायची. पण ती इमेज कशी दिसली पाहिजे मला? जेवढा हा सर्कल दिसतो ना त्याच्यामध्येच. ओके. त्याच्या बाहेर गेलेली नाही पाहिजे. ती कशी ते पाहूयात आपण. सो आता इथे मी घेतो इमेज टॅग. मी एक छानसा फोटो डाउनलोड करूया. छान शिंगीचा. तर ही इमेज आपण डाउनलोड केली आहे. कट करा आणि तिथे तुमचा सोर्स आहे तिथे नेऊन तिला पेस्ट करा. ओके. आता सोर्स देतो C.jpg कॉन्फिडन्स आणि ते अल्ट सो सेव्ह केलं आणि आता रन करतो. दिसला प्रॉब्लेम काय झाला. आता मी काय केलं होतं ते पहा.
मी इमेज सोर्स घेतला, कुठे घेतला, या डिव्हिजनच्या मध्येच घेतला, ठीक आहे. पण तरी त्यांनी काय केलं, बाहेर टाकलं तिला, दिसलं. सो मला बाहेर नाही द्यायचं, मला या सर्कलमध्येच बसवायचं आहे. ओके, मग मी काय करणार, एक ट्राय घेऊन पाहणार बाहेरच्या डिव्हिजनला. ओके, सो त्या डिव्हिजनमध्ये ती प्रॉपर बसली, पण मला तिची विड्थ आणि हाईट सेट करावं लागेल त्यासाठी. सो मग मी काय करणार, एवढे दिवस आपण काय करत होतो, स्पेस देऊन विड्थ लिहित होतो डायरेक्ट आणि इज इक्वल टू डबल कोट लिहित होतो. पण मला हे नाही करायचं, की आता इथे स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करायचं. स्टाईल इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट डबल कोट एंड, आणि इथे मग त्याची विड्थ आणि हाईट कोणती सेट करेल, जी वरच्या डिव्हिजनची आहे. ओके, सो हीच ॲज इट इज कॉपी पेस्ट करणार मी तिथे, ठीक आहे. कंट्रोल एस करतो आणि रिफ्रेश करतो, दिसलं. सो ती आली आहे त्या प्रॉपर डिव्हिजनमध्ये. ओके, मग आता मला आणखीन एक गोष्ट करावी लागेल, की जो बॉर्डर एडिस मी वरच्या डिव्हिजनला दिला, तोच बॉर्डर एडिस मला इथे खालच्या डिव्हिजनला द्यावा लागेल किंवा इमेजमध्ये द्यावा लागेल. कंट्रोल एस करा आणि बघा, दिसलं. तो असंच तुम्हाला प्रत्येक डिव्हिजनमध्ये जाऊन करावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. कॉपी करा आणि S3च्या डिव्हिजनच्या आधी पेस्ट करा. प्लेस करतो आणि refresh. दिसलं, दिसलं का? येस सर. ओके, सो समजते रोहित? हॅलो हॅलो रोहित, येस, ओके, चालेल. सो असं तुम्ही करू शकता, फक्त आणि फक्त ह्या प्रॉपर्टीजमुळे. सो ह्या CSSच्या प्रॉपर्टीज कधी पण लक्षात ठेवा, कारण ह्याच तुम्हाला पुढे जाऊन कामी येणार आहेत. जर तुम्हाला तुमची एक्झाम वेबसाईट छानपैकी डिझाईन करायची असेल तर. ओके, सो मी कमेंटमध्ये काही गोष्टी लिहितो आज आपण ज्या शिकलो इथे रिमाइंडर म्हणून. फर्स्ट आपण आज टेक्स्ट अलाइन पाहिलंय. टेक्स्ट अलाइन पाहिलं. टेक्स्ट अलाइन मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात त्या पहा. एक असते सेंटर, लेफ्ट, राईट आणि जस्टिस, 4 गोष्टी असतात. सो असं तुम्ही सगळं एकत्र लिहू शकत नाही, बरं. नाहीतर तुम्ही तसं लिहिलं आणि सर होतच नाही असं म्हणतात, असं कधी जमत नाही. याच्यात एक एक प्रॉपर्टी यूज करता येते. ॲटलिस्ट ते सुट्ट सुट्ट लिहिलं तर नाही तर तुम्ही लेफ्ट, टेक्स्ट अलाइन, राईट, टेक्स्ट अलाइन, जस्टिफाय. ओके, सो ह्या अलाइनमेंटच्या प्रॉपर्टी झाल्या टेक्स्ट अलाइनच्या. ओके, आता आणखीन एक प्रॉपर्टी सांगतो, ती आपण पाहिली आज, ती मार्जिन. मार्जिनमध्ये आपण टॉप पाहिलं. टॉप मग जितके पिक्चर्स लिहायचे तेवढे पिक्चर्स इथे लिहा. सेम तसंच, जसं टॉप आहे तसंच लेफ्ट आहे, राईट आहे, बॉटम आहे. ओके, सो टॉप, बॉटम, लेफ्ट आणि इथे राईट. ओके, हे सगळं आपण तयार करू शकतो. त्यानंतर मार्जिनचे टॉप, लेफ्ट, राईट, बॉटम जे आहे ते तुम्हाला एकाच प्रॉपर्टीमध्ये सगळे लिहिता येतात. ते कसे ते बघा. सो मार्जिन लिहायचं, मार्जिन लिहिल्यानंतर इथे पहिले टॉप लिहावं लागतं. टॉप लिहिल्यानंतर इथे असतो लेफ्ट, त्यानंतर असतो बॉटम,
आणि मग असतो राईट. ओके, कसं ते पहा, एक्झाम्पल देतो इथे. मी दिली मार्जिन प्रॉपर्टी. ओके, पहिले मला टॉपसाठी किती पिक्सल लिहावं लागेल ते मी इथे लिहिणार, जेवढे मला लिहायचे तेवढे. टॉपपासून तो 10 पिक्सल गेला पाहिजे. तसंच लेफ्टपासून 10 पिक्सल नंतर स्पेस द्यायचा, मग लेफ्टचा लिहायचा. मला लेफ्टपासून 5 पिक्सल, बॉटमपासून 10 पिक्सल आणि राईटपासून 5 पिक्सल. असं तुम्ही एका ह्याच्यातच सगळं डिफाईन करू शकता. ओके, कारण सिंग्युलर डिफाईन करण्यामध्ये बराच टाइम जातो. मार्जिन टॉप लिहा, नंतर बॉटम लिहा, लेफ्ट लिहा, राईट लिहा. त्यापेक्षा मार्जिनमध्येच चारही डिफाईन करून द्यायचे. ओके, त्यानंतर मग ते आपल्याला प्रॉपर दिसून जाते. ओके, कधी कधी जसं आता ते टेक्स्ट होता, ते तुमचं घर, माझं घर, हे सगळं टेक्स्ट तुम्हाला मिडलमध्ये आणायचं होतं, सेंटरला. सो टेक्स्ट आलाय मी सेंटर केलं आणि नंतर मार्जिन टॉप केलं. सो अशा ठिकाणी तुम्हाला मार्जिन टॉप, लेफ्ट वगैरे लिहावंच लागतं. इथं असं चारी लिहून जमत नाही, कारण ते प्रॉपर सेंटरला येत नाही कधीच. जर चारी जर तुम्ही लिहिले ना, ते कधीच प्रॉपर सेंटरला येणार नाही. त्यामुळे एकच लिहायचं आणि नॉर्मली ते सगळ्यांनाच लागू होतं. ओके, सो हे झालं मार्जिन बाबतीत. आणखीन आपण काय शिकलो, विड्थ शिकलो. ठीक आहे, असेल पिक्सल्समध्येच पिक्सल्स, पर्सेंट, तसंच हाईट शिकलो, पिक्सल्स, पर्सेंट. ठीक आहे, आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी थोडा ॲडव्हान्स सांगून देतो. विड्थमध्ये तुम्हाला EM नावाचा पण प्रकार भेटतो. ठीक आहे, EM झालं, प्लस इथे VH, हाईटसाठी VH असतो आणि विड्थसाठी VW असतो. ठीक आहे, नंतर REM नावाचा पण एक प्रकार आहे दोघांसाठी. असे बरेचसे सोर्सेस आहेत तुम्हाला, जे की विड्थ आणि हाईट डिफाईन करायला रिस्पॉन्सिव्हसाठी इझी जातं. नॉर्मली बरेच जण जे CSS डेव्हलपर्स आहेत, फ्रंट एंड डेव्हलपर्स, ते काय म्हणतात की REM यूज करा, तरच तुमची वेबसाईट एकदम रिस्पॉन्सिव्ह दिसेल. ओके, सो ते पण खरं आहे. सगळ्यात जास्त वर्किंग कोण करतं, पर्सेंटेज आणि REM. ठीक आहे, हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला जर वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह करायची असेल तर REM आणि पर्सेंट हे दोन्ही जास्त यूज करायचे. ठीक आहे, पिक्सेल्स पण गरजेचं असतं कधी कधी, कारण तुम्हाला असे छोट्या छोट्या गोष्टी डिफाईन करायच्या असतील ना, तर अशा गोष्टींना पिक्सेलच यूज करणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते प्रॉपर डिफाईन होतं. आता हे सर्कल पर्सेंटेजमध्ये घेतले असते ना, सो नॉर्मली 1% किती पिक्सेलचा असतो हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायलाच बराच वेळ जाईल. त्यामुळे इनडिफाईनली तुम्ही पिक्सेल्समध्येच देऊ शकता. ओके, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी. जर कोणती मोठी गोष्ट असेल तर तुम्हाला पुढचा विचार करून तुम्हाला REM आणि पर्सेंट देणं गरजेचं आहे, कारण ते प्रत्येक सेक्शन, प्रत्येक डिव्हिजन रिस्पॉन्सिव्ह करून घेतं. पर्सेंट झालं, REM झालं. ठीक आहे, आणि तुमची जी HTML ची बॉडी असते, त्या बॉडीला व्ह्यू विड्थ आणि व्ह्यू हाईटमध्ये सेट करायचं कधी. सो ते कसं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत ॲडव्हान्स CSS मध्ये, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. नेक्स्ट आणखीन कोणती प्रॉपर्टी शिकलो होतो, बॉर्डर रेडियस. बॉर्डर पण शिकलोय, बॉर्डर रेडियस पण शिकलोय. नंतर कलर प्रॉपर्टी शिकलो आज आपण फॉन्टसाठी. ओके, आणखी कोणतंच प्रॉपर्टी पाहिली ती आपण आणि सांगा. बॅकग्राऊंड प्रॉपर्टी पाहिली आहे, बॅकग्राऊंड. बॉर्डर मध्ये कसं द्यायचं, तुम्हाला पिक्सल्स लिहावं लागतात. पिक्सल्स मग तुम्हाला त्याची साईज लिहावी लागते. आधी तुमचा बॉर्डरचा पॅटर्न लिहावा लागतो तुम्हाला. पॅटर्न म्हणजे सॉलिड पाहिजे, डॅश पाहिजे, कशी पाहिजे ते सगळं. पिक्सल्स, पॅटर्न आणि मग त्याची साईज पिक्सल्स, पॅटर्न आणि मग इथे तुमचा कलर. बॉर्डर रेडियस मध्ये पिक्सल
आणि मग इथे कलर तुम्हाला सेट करावा लागतो फॉन्ट साईजचा. नॉर्मली इथे कलर असतो. बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही कलर घेऊ शकता, इमेज घेऊ शकता. हे झाले तुमच्या एवढ्या प्रॉपर्टीज. नाही म्हणता म्हणता CSS चा 20% तुमचा इंडियन मध्येच कव्हर झाला. ओके, समजतंय? हे प्रॉपर आज मी तुम्हाला लिस्ट लिहून दिली. तुम्ही त्या रिमेंबरिंग करत राहा दररोज. कारण ह्या जर प्रॉपर्टीज विसरल्या तुम्हाला पुढे प्रॉब्लेम आहे. आणि यांची सवय लावून घेण्यासाठी तुम्हाला दररोज CSS मध्ये किंवा HTML मध्ये 2 ते 3 तास तरी घालणार. काही ना काहीतरी मनानेच तयार करत राहायचं. ठीक, प्रॉपर्टी शिकवले असतील किंवा जे टास्क दिले असतील ते रिपीट करत राहायचं. तरच तुम्हाला याची सवय लागेल. कारण कोडिंग प्रोग्रामिंग बाबतीत हेच असतं. ती शिकायला वेळ लागत नाही आणि विसरायला सुद्धा वेळ लागत नाही. ठीक आहे, शिकायला समजा तुम्ही लावू शकता वेळ भरपूर, पण विसरायला 5 सेकंद सुद्धा नाही लागत. ओके, सो ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. हो, एकच मिनिट. समजतंय ना रे सर्वांना का नाही? रोहित, वैभवी? समजते सर. रोहित, वैभवी, व्हर्च्युअल शिवम. समजत असेल तर सर्वांनी यच पाठवा. असेल समजत तर नो पाठवा. शिवम तुम्ही पण पाठवू शकता. यस नो मध्ये आन्सर द्या. यस, ओके. काही प्रॉब्लेम आजच्या याच्यात? सर एकदा कोडचा स्क्रीनशॉट घेऊ द्या ना. हो, एकच मिनिट. आज बरंच आहे, सो कसं काढता पाहतो. आणि हे जे सगळे प्रॉपर्टीज आहेत ना ते एका बुकमध्ये एक सिंपल डायरी करा तुमच्यासाठी स्वतःसाठी. आणि जी पण कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता ना त्याचे सेक्शन्स बनवून ठेवा त्या डायरीमध्ये. आणि त्या लँग्वेजेसच्या खाली त्या प्रॉपर्टीज, त्या डिफायनेशन किंवा त्या प्रॉपर्टीच्या इन्फॉर्मेशन लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कधी विसरले तरी ती डायरी ओपन करून पाहता येते. प्रॉपर असं कधी पण लर्निंग तयार करायचं स्वतःच. सेल्फ स्टडी म्हणा किंवा सेल्फ मोटिवेशन म्हणा. सेल्फ लर्निंग खूपच महत्वाची बरं का. कधी दुसऱ्याने सांगितल्यावर काही समजत नाही, पण जेव्हा आपण स्वतःला समजावून सांगतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. कारण आपल्यालाच आपली लँग्वेज कळत असते. जर स्वतःला स्वतःची लँग्वेज नाही कळली तर समजून घ्या तुम्ही कोण आहे. ओके, सो तुम्हाला स्वतःला कसं डिफाईन करता येईल ते पहा. आणि तुमचं लर्निंग कसं असलं पाहिजे ते पण तुम्ही स्वतःच ठरवा. सो तुमच्यासाठी हे स्वतःचे चॅलेंजेस आहेत की तुम्ही कोणतेही आजपर्यंत जेवढं शिकवलंय तेवढ्या टास्कची पूर्णपणे प्रॅक्टिस करा. ओके, समजतंय का नाही? येस सर. समजतंय का? हो सर. ओके, सो आज काही टास्क नाही देणार, पण काल जो टास्क दिला होता ना त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजन मध्ये प्रॉपर इमेजेस बसवायच्या. जशी मी बसवली ना तसंच कालच्या टास्क मध्ये काल एक टास्क दिला होता, मी ओपन करून दाखवतो. हा टास्क दिला होता का, सो ह्याच्यामध्ये प्रॉपर इमेजेस बसून दाखवायचा. अशी उभी इमेज सापडायची याच डिव्हिजन सारखी आणि त्यामध्ये प्रॉपर बसवायची. त्यांचं टेक्स्ट असं कॉम्प्रेस झालेला नाही दिसलं पाहिजे किंवा असं पीसेस फाटलेले नाही दिसले पाहिजे. एकदम प्रॉपर दिसली पाहिजे जशी इथे दिसते माझ्या. ठीक आहे, तशीच तुम्हाला ह्या प्रत्येक डिव्हिजन मध्ये ती इमेज शोकेस करायची. ओके, सो हेच तुमचं टास्क आहे. बाकी काय नाही. जमेल? जमेल ना रोहित? ओके, येस सर, जमेल. चलो आजचं लेक्चर आपलं इथंच संपलं. उद्या भेटूया पुन्हा 9:30 वाजता. नाही 9:30 वाजता नाही, 9:45 पर्यंत या, पण रेग्युलर या. आणि रोहित लवकर येत जा रे भाऊ, नाही तर अर्ध शिक्षण सगळं.
हो सर चालेल. ओके चालेल. सो बाय बाय. गुड मॉर्निंग सर्वांना.